भाजपच्या पक्षफोडणीला नेते बळी पडले आहेत. हे राष्ट्रवादीच्या शिबिरात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य. राजकारणातील कुठेतरी निष्ठा आणि नैतिकता लोपावत असताना आजचा हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करायचं आहे. आपल्या स्वाभिमानी बाण्याला मनापासून सलाम करायचा आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानीने जगण्याचा विचार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात राजेश टोपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान आणि चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचं वेगळं महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तेवत ठेवणं आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्तीस्थळं आणि आश्वासक चेहरा हे आदरणीय पवारसाहेब आहेत. तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत, असंही ते म्हणाले. आणि आज आपण जे या ठिकाणी राजकारणात अनुभवतो आहोत, जे भारतीय जनता पार्टीने दोन महत्त्वाचे पक्ष फोडण्याचं काम केलं आणि त्या पक्ष फोडण्याला बळी पडण्याचं काम या दोन्ही पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी झालं, मला वाटतं ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून, आणबाणशानच्या दृष्टिकोनातून निश्चितच खेदजनक आणि दुःखदायी गोष्ट. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझं या निमित्ताने सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी इथून पुढच्या काळात, मला जे दिसतंय मतदार बांधव हा सध्या एवढ्या गढूळ वातावरणात काय बघत असेल, तर आता कुठेतरी चांगले निष्ठावान, चांगले विचाराचे, चांगले लोक राजकारणात राहावेत. कारण तरुण माणसाला राजकारणाकडे पाहायचं जर असेल तर तरुण माणसांनी अशा पद्धतीच्या गढूळ राजकारणात काय प्रेरणा घ्यायची. वर दिल्लीत असो, मुंबईत असो, जर इतकी ढवळाढवळ होत असेल, एवढं आज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असतील, तर खाली आपल्या कार्यकर्त्यांनी जर एकमेकांना, कुणी सकाळी एका कार्यालयात, दुपारी दुसऱ्या कार्यालयात, तिसऱ्या कार्यालयात, संध्याकाळी जर दिसला तर त्याला तरी आपण काय नाव ठेवणार. आणि त्यामुळे ह्या निष्ठेच्या दृष्टिकोनातून आज आपल्या पक्षाचं महत्त्व वेगळं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही ज्योत निष्ठेची आपल्याला तेवत ठेवणं आवश्यक आहे. हेच मला या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगायचं. ही निष्ठेची ज्योत आपल्याला सामान्य माणसापर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत देऊन की आपल्याला ह्या दृष्टिकोनातून निष्ठेने काम केलं पाहिजे, हे मला आपल्याला सांगायचं. आज या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचं खरं काही शक्तीस्थळ जर असेल, कारण कुठल्याही दृष्टिकोनातून आपलं शक्तीस्थळ काय, आपला आश्वासक चेहरा काय, तर ते आदरणीय शरद पवार. आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांची हेच शक्तीस्थळे, हेच ऊर्जा स्त्रोत आहे. हाच खऱ्या अर्थाने या क्षेत्रातला बाप माणूस आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी एवढं सांगणं आहे की अनेकांनी सांगितलं की पवार साहेब व्यक्ती नाहीये, ती एक विचारधारा आहे. आणि त्यामुळे या विचारधारेला अनुषंगून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाला विजयाची कडे घेऊन जायचं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिर्डी.